नमस्कार मंडळी, आज आपण येथे कांदे पोहे बनवले आहेत. तर तुम्ही म्हणाल आता पोह्याची काय रेसिपी, त्यात काय सांगण्यासारखं आहे. पण हेच पोहे नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांना कसे करायचे हे काही समजत नाही. पोहे किती भिजवायचे, त्यात पाणी किती घालायचं याचा काही अंदाज नसतो आणि त्यामुळे त्यांचे पोहे फसतात. त्यामुळे आपण येथे पोहे अचूक प्रमाणात कसे बनवायचे हे सांगणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पोहे भिजवायचे. त्यासाठी मी एक चाळण घेतली आहे. त्या चाळणीमध्ये आपण पोहे घालून घेणार आहोत. आता जेवढ्या माणसांचे आपल्याला पोहे बनवायचे तेवढ्या मुठीने आपण पोहे घेतले आहे. इथे मी 4 माणसांसाठी पोहे बनवते आहे, तर 4 मुठी पोहे घेतले आहे. आता हे पोहे चांगले आपल्याला धुवून घ्यायचे आहे. आपण चाळण वापरली आहे त्यामुळे आपल्याला पोहे धुण्यासाठी एकदम सोपे जाणार आहे. त्याच्यातलं पाणी हे खालच्या भांड्यामध्ये निघून जाईल आणि पोहे आपले व्यवस्थित भिजले जातील. जास्त पाणी याच्यामध्ये राहणार नाही. एक्स्ट्राचं पाणी आहे ते खालच्या भांड्यामध्ये निघून जाईल. अशा पद्धतीने आपण जर पोहे भिजवले तर पहिल्यांदा जरी तुम्ही पोहे बनवत असाल तरी तुमचे पोहे परफेक्ट होतील, अजिबात फसणार नाही आहे. आता मी इथे बाटलीने पाणी घेऊन दाखवते. अगदी तुम्ही नळाखाली जरी तुम्ही हे पोहे भिजवले तरी पण अशाच पद्धतीने हे पोहे भिजले जातील. आपले आता हे पोहे भिजून झाले आहेत, धुवून झाले आहेत छान असे. बघा याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी काही राहिलं नाही आहे. सगळं पाणी हे खालच्या भांड्यामध्ये गेलं आहे. आता 10 मिनटासाठी आपल्याला हे पोहे असेच झाकून ठेवायचे आहे. 10 मिनटामध्ये आपल्याला कांदा, मिरची, कोथिंबीर हे सगळं कापून घ्यायचं आहे. आणि आता एक कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर मी. त्यामध्ये तेल टाकून घेते आहे. तेल थोडंसं जास्तच आपण वापरलं आहे. यामध्ये आता आपल्याला शेंगदाणे थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने शेंगदाणे आपण तळून घेतले तर शेंगदाणे छान असे कुरकुरीत होतात आणि खाताना मस्त अशी चव लागते. तळलेले शेंगदाणे आपण पोह्यावरती कधी टाकणार आहोत हे आपण पुढे पाहणारच आहोत. आता हे शेंगदाणे तळून झाले आहे. आता मी हे काढून घेते आहे. एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेतले आहे. हे शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. मोहरी आणि जिरीची फोडणी चांगली तडतडून द्यायची. नंतर कांदा आणि मिरची आपण जी कट केली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. येथे कांदे पोहे करताना आपल्याला कांदा हा जास्त प्रमाणात वापरायचा आहे. आता त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार. मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन शिजायला मदत होते. 1 चमचा मी साखरही टाकली आहे. हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा मी हळद पावडर टाकली आहे. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपण या तेलातच टाकून घेणार आहोत. त्यामुळे छान अशी आपल्या कोथिंबीरची चव ह्या पोह्याला लागते आणि पोहे खूपच छान लागतात चवीला. आता यामध्ये आपण पोहेसुद्धा टाकून घेणार आहोत. सगळे पोहे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. पोहे टाकून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सगळं याच्यामध्ये आपण मीठ वगैरे, हळद, मिरची वगैरे सगळं टाकलं आहे. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी खालून आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. आपण काय करतो, आपल्याला भूक लागली की लगेच आपण काहीतरी ऑर्डर करतो किंवा बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खातो. तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी पटकन असे पोहे बनवू शकता. एकदम 10 मिनटात हे पोहे होतात, जास्त वेळ लागत नाही. आणि आपण स्वतःच्या हाताने काहीतरी बनवलं आहे त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता यावरती 1-2 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे सुद्धा आपले पोहे छान असे मऊ होतात. आपले पोहे आता तयार झाले आहे. मस्तपैकी गरमागरम पोहे आपण डिशमध्ये सर्व करूया. पोहे सर्व करताना आपण तळून ठेवलेले शेंगदाणे त्यावरती छान असे टाकून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती भुरभुरायची. आणि तुम्हाला जर शेव आवडत असेल तीसुद्धा या पोह्यांवरती मस्तपैकी टाकून घ्यायची. आणि एक मस्त अशी लिंबाची फोड घ्यायची आणि आपले पोहे आपण मस्तपैकी एन्जॉय करायचे. आता ही पोह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक, कमेंट आणि शेअर लगेचच करून घ्या.